श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. आपल्याला दररोज नियमाने स्वामींची जी सेवा करायची असते तिला नित्यसेवा असे म्हणतात. आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, अनेक त्रास असतात. तर आपल्याला असं वाटत असतं की माझ्याच वाटेला हे असं का आलं, ह्या अडचणी का आल्या. तर पहा, आपली जे काही कर्मे असतात, जी काही आदल्या जन्मीची असोत किंवा या जन्मीची असोत, जी कर्मे असतात त्यांच्यानुसार आपल्याला फळ मिळत असते. कर्माचा जो फेरा आहे तो कधीच चुकलेला नाही. आपल्याला रोज स्वामींची नित्यसेवा ही करायलाच हवी. तर नित्यसेवा म्हणजे काय? रोज केलेली सेवा. तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. अगदी दीड पानांचं, 1 किंवा दीड पानांचा असा तो अध्याय आहे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असा आहे की त्याचे पारायण किंवा नियमित वाचन केले तर आपल्या मनातील इच्छा किंवा आपल्याला येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत किंवा आपले जे काही त्रास आहेत ते 100% दूर होतात. आपल्याला म्हणजे आपण जी केलेली जी सेवा आहे ती कधीच वाया जात नाही. फक्त आपण ती मनापासून केलेली पाहिजे, भक्तिभावाने केलेली पाहिजे, प्रामाणिकपणे करायची आहे. म्हणजे इकडं आपलं देवाची सेवा करायची व दुसरीकडं दुसऱ्याचं कसं वाईट होईल, त्यांनी कसं तसं केलं म्हणजे त्यांनी तसं केलं त्याला तसंच पाहिजे, अशा गोष्टी करायच्या किंवा दुसऱ्यांचं वाईट चिंतायचं, ह्या गोष्टी करायच्या नाही. दुसऱ्यांचं वाईट कधीच चिंतायचे नसते. काय होतं ना की आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खणला की अगोदर आपण त्याच्यात पडतो. तुम्ही दुसऱ्यांविषयी वाईट भावना मनात ठेवायची नाही व स्वामींची सेवा करायची नाही, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर तुम्ही जेव्हाही काही म्हणजे स्वामींची सेवा करणार आहात तर ती मनापासून करायची आहे, तर त्याचे फळ मिळते. म्हणजे जर मनापासून केलेली सेवा असते त्याचेच फळ मिळते. तर खूप साधी अशी नित्यसेवा म्हणजे खूप सोपी आहे. स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या स्वामी केंद्रात मिळून जाईल किंवा देवाची पुस्तके मिळतात त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल. तर रोज तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. क्रमशः वाचायचे. क्रमशः म्हणजे काय? समजा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली गुरुवारी, तर गुरुवारी 1, 2, 3 अध्याय वाचले. मग शुक्रवारी पुढचे 4, 5, 6 म्हणजेच क्रमशः. शनिवारी 7, 8, 9 यालाच क्रमशः वाचन असे म्हणतात. असे तुम्हाला वाचन करायचं. याच पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे. मग तुमचं हे पारायण आहे ते पूर्ण होतं. 21 अध्यायांचं पारायण पूर्ण होतं. स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ झाला म्हणजे 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 एक अध्याय एक पाठ झाला म्हणजे तुमचं एक त्याचं पारायण झालं असं म्हणतात. नंतर 1 ते 21 अध्याय हे वाचले तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ पूर्ण झाला असे म्हणतात. नित्यसेवा केल्याने तुमचे जे काही भोग असतात ते कमी होण्यास मदत होते. नित्यसेवा केली म्हणजे तुम्हाला महाराज सगळे देतील का? तर तसे काही नाही. आपले काम आहे ते आपण करत राहायचं. आपली कर्मे चांगली ठेवायची, कारण आपल्याला आपण केलेली कर्मे ही भोगावीच लागतात. फक्त स्वामी सेवा केल्याने आपल्याला जी दुःख येणार असतात, ती दुःखाची जी तीव्रता असते ती कमी होत असते. म्हणजे जी होणारी जखम असते ती खोलवर न होता वरवर होणारी असते, पण जखम ती होणारच, पण त्याची तीव्रता कमी होणार असते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? आपण केलेली सेवा कधीच वाया जात नाही. फक्त आपल्या सेवेत सातत्य ठेवायचे आहे. मासिक धर्म आला तर तेवढे दिवस आपल्याला स्वामींची सेवा करायची नाही, पुढे ती सेवा कंटिन्यू करायची. नित्यसेवेत आपल्याला रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचायचे आहेत व 11 माळी जप करायचा. 11 माळी जप करणं तुम्हाला शक्य नसेल तर 1 माळ तरी करायची आहे. जप करताना इकडे तिकडे इकडचा तिकडचा आपल्याला विचार करायचा नाही. मला हे काम करायचं आहे, मला ते काम करायचं हे नाही. एक जरी तुम्ही माळ करणार असाल तरी ती तुम्ही मनापासून करायची आहे. एक ना एक दिवस तुमची जी सेवा आहे ती फळाला येणारच. तुम्हाला त्याचं जे काही फळ आहे ते मिळणारच. रोज देवाला असं म्हणायचं नाही की मला हे दे, ते दे, मला ते दे. जेव्हा तुम्ही समजा पारायणाला सुरुवात करणार असाल किंवा नित्य तुम्ही सेवेला सुरुवात करणार असाल तेव्हा एकदाच सांगायचं की मला असं असं आहे, स्वामींच्या समोर सांगायचं आणि आपली सेवा सुरुवात करायची. रोज रोज तेच सांगायचं नाही. नंतर 3 अध्याय वाचायचे किंवा समजा तुम्हाला असं वाटत असेल की रोज एकच अध्याय वाचावं, तसंसुद्धा तुम्ही करू शकता. काय होतं, नित्यसेवा केल्याने कुठलेच दोष राहत नाही. कितीही संकटे यात त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडता. फक्त तुम्ही मांसाहार करत असाल तर सेवा करू नका. तुमच्या घरात कुणी मांसाहार करू दे,
त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. पण तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करता त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची नाही. सेवा करून मांसाहार म्हणजे आपण समजा असं तुम्हाला असं वाटेल की मी सकाळी सेवा करतो, दुपारी खातो. नाही, नाही, तसं नाही करायचं. हे चुकीचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा असेल त्या दिवशी काहीच सेवा करायची नाही. मग तुम्ही असे वार निवडा की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करत नाही, जसं की सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी शक्यतो चतुर्थी असते, एकादशी असते. ह्या दिवशी शक्यतो लोकं मांसाहार करत नाही. त्या दिवशी तुम्ही करू शकता. मग अशा प्रकारे तुम्ही सेवा करता. सेवा ही जी स्वामीचरित्र सारामृताचे जे 3 अध्यायाची जी सेवा आहे आणि एक माळेची जी सेवा आहे ती तुम्ही करायला सुरुवात करा. पहा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होतील. नमस्कार.